नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. भटकंती तुमच्यासोबत या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या आषाढी एकादशीच्या विशेष दुसऱ्या भागात आपण आलो आहोत आपल्या पनवेलच्या करंजण्यामधील दुधे विटेवरी या सोसायटीत. खरं तर पंढरीचा विठ्ठल आणि या सोसायटीचं जन्मजन्मीचं नातं आहे. या नात्यालाच अनुसरून या बिल्डिंगचं नाव हे दुधे विटेवरी हे देण्यात आलंय. अहो, फक्त नावच नाही तर इथे विठ्ठलाचं खूप सुंदर देऊळ सुद्धा आहे. आणि या दिवशी माऊलीचं पारंपरिक पद्धतीने पूजन तसेच दुग्धाभिषेक देखील केला जातो. मित्रांनो, सालाबादप्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशीच्या दिवशी या सोसायटीत असणाऱ्या विठ्ठल रखुमाई मंदिरात हा सोहळा आज सकाळपासून फार दिमाखात पार पडला. या भागात आपण बघूया या विठ्ठल सोहळ्यातील काही क्षण. संतांनी आपल्या आचरणातून मानवी मूल्यांचा केलेला विचार आदर्श आहे. या आदर्शामुळे महाराष्ट्राच्या लोकजीवनावर उत्तम संस्कार झाले. संतांनी मानवतावादीची गुढी उभारली. संतांनी माणुसकीला प्रतिष्ठा मिळवून दिली. जनी जनार्दन हा त्यांचा सहज भाव. संत हे समाजापुढील आदर्श असल्यामुळे त्यांचे जीवन समजून घेण्याची ओढ प्रत्येक मनाला वाटते. अनासक्त माणूस लोकोद्धाराचे केवढं प्रचंड कार्य करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपली महाराष्ट्रातील संत परंपरा. खरंच महाराष्ट्रातील संत मंडळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा कळस. या आषाढी एकादशीच्या दिवसाचे औचित्य साधून सोसायटीने नाच ग घुमा या ग्रुपला आमंत्रित केलं होतं. आणि या ग्रुपमधून समाजात असलेली वाईट चालीरीती, वाईट प्रवृत्तीबद्दल प्रबोधन देण्याचं ईश्वरी कार्य हे एका लोकनाट्यामधून करत होते. सर्व कलाकार आपल्या पनवेलमधलेच असून सर्व कार्यक्रम आयोजन व सहभाग हा स्त्री शक्तीचा होता. रोज सकाळी येतात आणि मला उठवून जातात. पण हे कधी उठणार आहेत? कधी जागृत होणार आहेत? जातीपातीतल्या लढाया, मारामाऱ्या यांच्या कधी थांबणार आहेत? हे विसरून गेलेत का की आपण एकमेकांचे बांधवच आहोत म्हणून? 1200 वर्षापूर्वी गर्तेत गेलेल्या समाजाला
जागं करण्यासाठी माझ्या संतांनी पुढाकार घेतला. अहो संत कसली, माझी एक एक रत्न आहेत ती. कुणाला झाकावं, कुणाला राखावं. माझा ज्ञाना, माझा तुकाराम, माझा नामदेव, माझा रोहिदास, माझा सावतामाळी आणि माझा चोखोबा, माझी जनी आणि माझी कानी आणि हा माझा एकनाथ. एकनाथा, अहो नामदेव शिंपी होते, तुकाराम वाणी होते, सावता माळी होते, ज्ञानेश्वर ब्राह्मण होते आणि माझा चोखा तर महार होता. पण या कोणालाच आपल्या जातीची साधी जाणीवही नव्हती आणि समाजानेही त्यांची जात कधी लक्षात आणून दिली नाही. पण आता गेल्या 150 वर्षापासून पुन्हा या जातीपातीने तोंड वर काढलंय.
नवरा म्हणून नको. आता बघूया काय झालं का. नवरा नगर ग बाई मला झालं काय तू सांग काय झालं ते. काय सांगू तुला तुझ्या लेकाचा टाळा. असं सुरतीचं मोती होणं गुलजार सोनं. बाय माझ्या मुलाने सुरतीवर धार टाकली का. सुरतीवर धार टाकली असं आणि आपलं काय हे गुलजार सोनं. असं हो विचारतो कोण या मार्केटमध्ये. चांगलं पिवळं पिवळं दिसतंय. होय पिवळा साप पण दिसतोय. असं घाता का गाड्या नाही ना. हे सुरतीचं मोती आणि गुलजार सोनं आहे. असं म्हणजे काय माहिती का तू. म्हणजे खोटे मोठं बाई. 2 मिनिटं स्टॅम्प नाही त्याच्यावर. हालमार्क नाही. नाही सुरतीचं मोती गुलजार सोनं पण देवाचा स्टॅम्पचं नाही. तुमच्या घरी आली मग रडू नको काय लागतं आता तुला माहिती की नाही. काय करायचं सांग तुम्ही. आता तू राहते की नाही त्याच्या बरोबर. मोडकचं घर आणि तुटकच छप्पर. असं काय गळीच्या चांदोबा आणि चांदणे दिसतंय. लागला दिसायला चंद्र. हो बाबा कसा दिसतोय. हो सेकंड हनीमूनला जायचा विचार नाही ना तुमचा. चंद्र दिसतोय त्याला. या चंद्राचं बाहेरून बदा 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 पाऊस पडायला वेळ करायचं काय. तुमच्या इटलाच्या डोक्याला पडतोय तो. घरात ठेवलाय ना त्याच्या डोक्याला देवाला नाही लावलाय. सगळा पाऊस बदा बदा इटलाच्या डोक्याला पडतोय. मोडकेचं घर आणि तुटकच छप्पर. कोण देवाला देवाला तुमच्या लेकाची लाच राखायची म्हणून मागून आणली. विचारा कुठून ती. गेलो होतो 701 मध्ये मनीषा ताईंनी दरवाजा उघडला. विचारलं त्या की एक साडी पाहिजे तुमची. मग दिली. मी कशाला देऊ माझी साडी तुला. एवढ्या सगळ्या कपाटात ठेवल्या ते एक मला तरी द्या. मग नाही दिली तोंडावर टाकलं माझा. मग दुसऱ्या मात्र घेऊन त्यांची आणली. काय चांगली आहे. तुटकीचं चोळी आणि भाटचं लुगडं. तुझ्या लेकाने दिले ना तुटकी आहे चोळी आणि लुगडं नेसते की चोळी नेसते. झाले
केलं ना आपल्याला आवाज फाडलेला असतो. हा चोळी कुठली आणि उघड कुठलं कळलं नाही की भूक पडलेली चोळी. चोळी हात घातला दुसरा हात चोळीचा खाली झोपतोय. मला जाग आली. अगं बाई मी शिवून घ्यायची ती सगळं. वय शिवून घ्यायचंच की. शिवून घ्यायचं म्हणून सुई बी काढली मग मिळाली. मग शिवायचं कशानं? गऱ्यानं. हाय का तुमच्या लेकराने ठेवलेला? गरं पण नाही. तुटकीचं चोळी पण फाटलं उघडं न शिवायला. ही अशी तुमच्या लेखाची तार आहे ना. युवा आहे न वस्त्र आहे. बरं ये दोन गेलं कसं तरी काढीन मी दिवस. काढशी ना. पण ये बघ चांगलं सुटलं. आहे ना दोन जीवाचं. मग त्याची खळगी भरायला लागते ना. हो त्याचं काय करायचं? काय करायचं? काय करायचं तूच सांग ना. जेवायचं. कुठून? हाय काय घरात? मग काय रोज कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. आंबाड्याची भाजी आणि कळण्याची भाकर. डॉक्टरांनी सांगितलं का नाही आजकाल डाएट काय ते भाकरी खायची भाजी खायची. असं का? रात्री भाकरी भाजी सकाळी भाकरी रात्री भाजी भाजी आणि भाकर तर घरात छान. हा कोण डॉक्टर आहे त्याचा? आहे आपले दुर्गा डॉक्टर. खातात का ते सगळं? आता रोज खातात का जर विचारलं मी रोज खा. की एक दिवस खायला चांगलं लागतं हो. रोज नाही जमत. नाही ना मग म्हणून मग तुम्ही मी मागवताय ना स्विगी आणि झोमॅटो वरून का टोमॅटो वरून. म्हणून सांगते रोज नाही खाता येत कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. पण त्या भाजीवरती चांगली लसणीची ठेचून चरचरीत फोडणी द्यायची की नाही. काय सांगतो? काय छान लागतं. लसणीची फोडणी द्यायची मग? चुरचुरीत द्यायची. हा. नक्की कशाची करायची फोडणी? तेल मोरी तेल आहे का घरात? नाही. अहो आंबाड्याची भाजी आणि कळण्याची भाकर कधी तेलाची धारच नाही. ये नाथमहाराजांनी नाही सांगितलं. दादला नको असं सांगण्यात हे नाही सांगायचं. तुला काय वाटतं? चालेल का मी सोडून पवार साहेबांकडे त्या सकाळी घटस्फोटाचा अर्ज करायला? मी म्हणतो तू येणार नसेल तर मी पण येते की. नाही पण पाठोपाठ राहावं लागलं. मग प्लीज जरी होती. नाथमहाराजांनी तसं नाही सांगितलं. नाथमहाराज फक्त आहे. नाथमहाराजांनी काय सांगितलं? काय सांगितलं नाथमहाराजांनी? यात यहोरूपी नवऱ्याचा आणि तात्याचा काळाचा जो होतोय त्या षड्विपूमुळे आणि विकारामुळे हा यहोरूपी नवरा माझ्या विठ्ठलाकडे जाऊ देत नाही. हा तात्या मला नकोय. म्हणून नाथ महाराज म्हणताय येता जनार्दनी समरस व्हावे. येता जनार्दनी समरस व्हावे.
मित्रांनो, कार्यक्रम फार उत्साहात पार पडला. समाजाला जातीपातीची जी कीड लागली आहे त्यावर प्रबोधनाचे महान कार्य या ग्रुपने केले आहे. या सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच. सोसायटीमधील जवळजवळ सर्वांचाच प्रतिसाद कार्यक्रमाला चांगला लाभला होता. त्यातील शिर्के कुटुंबांनी आपल्यासोबत साधलेला संवाद. दुधे विटेवरील करंजाडे पनवेल आमच्या इथे हा जो विठ्ठल लक्ष्मी पूजेचा सोहळा या ठिकाणी आपण साजरा केला. सकाळी ठीक 7:30 वाजल्यापासून या पूजेला सुरुवात झाली. गणेश पूजन करून आपण सुरुवात केली आणि ज्याप्रमाणे पंढरपूरमध्ये विठ्ठलाची पूजा केली जाते, त्याचा अभिषेक केला जातो, त्याचप्रमाणे या दुधे विटेवरी कॉम्प्लेक्समध्येही विठ्ठलाची या स्त्रीची स्थापना केलेली आहे आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात हा अभिषेक आम्ही या ठिकाणी केलेला आहे. अभिषेक झाल्यानंतर इथे भजनाचा कार्यक्रम झालेला आहे. जवळजवळ 2 ते 3 भजन या ठिकाणी झाले. त्यानंतर आत्ता आम्ही एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. त्याचं नाव होता अभंगवाणी. हा या कार्यक्रमामध्ये संपूर्ण महिला भगिनींनी जेवढे आपले जे संत आहेत त्या संतांची भूमिका साकारली होती आणि ती इतकी वर्णनीय अशी होती, लेखनीय अशी होती आणि त्यांचा जो उद्देश होता की आजकालची जी नवीन पिढी आहे जी मोबाईलमध्ये अडकलेली आहे त्यांना आपल्या संतांबद्दल काहीच माहिती नाही. तर ती जी जनजागृती आहे, त्यांच्याबद्दल जे आपले संत आहेत त्यांची जी शिकवण आहे ती आपल्या मुलांमध्ये रुजवावी या निमित्ताने त्यांनी हा देखावा या ठिकाणी सादर केला. तो अतिशय अप्रतिम होता आणि हा जो देखावा आहे तो मला वाटतं जर आपण सगळ्याच ठिकाणी त्याचं आपण तो कार्यक्रमाला प्रमोट केला आणि ही जनजागृती केली तर आपली जी पुढची पिढी आहे ती मोबाईलमध्ये न अडकता एक सुसंस्कृत आपली जी पुढची पिढी आहे ती चांगली आदर्श घडेल असं मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. तर खरोखर त्यांचे मनपूर्वक आभार आणि खूप खूप कौतुक. यांनी सांगितल्याप्रमाणे की आपली जी पुढील पिढी आहे ती सुसंस्कृत व्हावी आणि त्यांना हे संत, त्यानंतर हा पांडुरंग. खरं तर म्हणायचं तर मी शाळेमध्ये आता लहानपणापासून मुलांना प्रत्येक इयत्तेमध्ये संतवाणी असते आणि मुलांनी एका प्रश्न विचारला की आई हा पांडुरंग कोण गं? तर पांडुरंग कोण हा सुद्धा मुलांना माहिती नाही आहे, विठ्ठल कोण हा माहिती नाही आहे. तर माझ्या मते असं वाटते की हे जे नाट्य आहे, पथनाट्य आहे किंवा हे जे नाटक आहे हे जर मुलांपर्यंत गेलं तर मुलांना हा पांडुरंग, हा विठ्ठल कोण आहे याची त्यांना हे येईल की प्रचिती येईल की काय आहे विठ्ठल आणि काय आहे भक्ती आणि काय आहे संत मंडळींचं प्रत्येकाचं प्रेम आणि प्रत्येकाबरोबर असलेला हा विठ्ठल आणि त्यांची ही विठ्ठल माऊली कशा पद्धतीने त्यांच्याबरोबर होती की जशी जनाबाईला सतत मदत करत होते संत. त्यानंतर प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी प्रत्येक संताला वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांना विठ्ठल माऊली दिसते. जसं की आपण बघितलं की रामदास स्वामी जे आहेत त्यांना तिथे श्रीराम दिसतोय परंतु तिथे विठ्ठल माऊली आहे. परंतु या ठिकाणी प्रत्यक्ष मुलांना मला म्हणायचे की त्या ठिकाणी त्यांच्यावरती जे संस्कार आहेत, संतांचे संस्कार, संतांच्या भक्तीचे संस्कार आणि संतांनी आणि विठ्ठलांनी हे त्यांचं जे दोघांचं नातं आहे, भक्तीचं नातं आणि ते एकमय झालेले आहे. हे नातं त्या ठिकाणी दाखवण्यासाठी अतिशय सुंदर अशी अभंगवाणी इथे तुम्ही सादर केली. मी तुमचे खूप खूप आभार मानते की आमच्या किमान ह्या विटेवरी जो परिवार आहे या परिवारातल्या मुलांनी हे सगळं बघितलं, आवर्जून बघितलं, शांतपणे बघत होते, अजिबात हल्ले नाही आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. त्याबद्दल मी खूप खूप तुमचे आभारी आहे आणि असंच पुढे देखील आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, संस्कारमय गोष्टी या तुमच्या बालनाट्यातून किंवा पथनाट्यातून आम्हाला कळाव्यात यासाठी मी तुम्ही शुभेच्छा देते. धन्यवाद. मित्रांनो, सर्व कलाकारांनी संत परंपरेची जी कला प्रकट केली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. आपल्यासोबत ग्रुपचे दिग्दर्शक श्री शरद यशवंत दातार यांच्याशी साधलेला संवाद. आमची संस्था आहे पनवेलमध्ये रंगवेळीना आणि आमच्याबरोबर दुसरी संस्था आहे नाचगं गुफा.
या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही इथे अभंगवारी हा कार्यक्रम सादर केला. हा कार्यक्रम सादर करण्याचं आमचं मुख्य उद्दिष्ट हे आहे. यापूर्वी आम्ही याचे प्रयोग केले. साधारणतः 1200 वर्षापूर्वी आपल्यावर धार्मिक संकट आलं होतं. भारतावर परकीयांचं आक्रमण झालं होतं आणि त्यावेळी त्या परकीयांच्या आक्रमणाबरोबरच आपल्यातले जातीभेद, उच्च नीच भेद हे उफाळून आले होते. आणि त्यावेळी एका संप्रदायाने जन्म घेतला, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि त्या वारकरी संप्रदायाचं कार्यच हे होतं की समाजातले भेद नष्ट करणं, भेदाभेद अमंगळ असं म्हणूनच त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केली. आणि मग काय होतं, संत परंपरा बघितली आपण तर ती ज्ञानेश्वरांपासून सुरू होते किंवा त्यांच्या आधी सुरू होते. आणि जवळजवळ प्रत्येक जातीतला संत आहे. ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण आहे, संत सावता माळी आहे, तुकाराम वाणी आहे, नामदेव शिंपी आहे, चोखा महार आहे, सेना न्हावी आहे. इतके वेगवेगळे संत असून सुद्धा आपल्याला सगळे देवासारखेच आहेत. संतांकडे बघताना आपण कधीही जातीच्या दृष्टिकोनातून बघितलं नाही. या वारकरी संप्रदायाने आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं कार्य केलं की समाजातून जातीतले भेद मिटवण्याचं काम केलं. जवळजवळ 800-900 वर्ष, 1000 वर्ष त्यांच्या कार्याचा प्रभाव होता. पण गेली 100-1 वर्ष पुन्हा जातीभेद डोकं वर काढतोय. पुन्हा लोक जातीवरून एकमेकांशी भांडतायत, जातीवरून एकमेकांकडे उच्च नीचतेच्या चष्म्यातून बघतायत. आणि ते कसं नष्ट करता येईल, ते कसं टाळता येईल. समरसता, बंधुता, आपण सगळे एकमेकांचे भाऊ आहोत, समरस आहोत एकमेकांशी. कुठल्याही जातीने आपल्याला वेगळं केलं नाही. आपण फक्त हिंदू आहोत, फक्त भारतीय आहोत. हे कसं लोकांपर्यंत पोहोचवता येईल. आणि म्हणूनच त्या थोर संतांनी जी परंपरा आपल्यासमोर उभी केली आहे ती आमच्या प्रयत्नातून आम्हाला जे काय शक्य आहे, आमच्या त्यांनी तर वैभवच उभं करून ठेवलं आहे. आम्हाला कदाचित तेवढं शक्य होणार नाही, पण नवीन पिढीपुढे, नवीन लोकांपुढे, लहान मुलांपुढे ह्या माध्यमातून हा जातीभेद नष्ट करता आला तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आज यांच्या संस्थेने आम्हाला संधी दिली आणि आम्ही हा प्रयोग सादर करू शकलो, आम्ही लोकजागृती करू शकलो. अशीच संधी जर आम्हाला सतत मिळत राहिली तर आम्हालाही हे आवडेल की जेवढा जातीभेद नष्ट करता येईल, जेवढी समरसता आणता येईल या संतांच्या एकूण कार्यातून आणि त्यांच्या अभंगांतून, त्यांच्या साहित्यातून जेवढ्या लोकांपर्यंत हे पोहोचवता येईल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचायला. मित्रांनो, शरदजींनी त्यांच्या संवादातून खरंच खूप चांगला संदेश सर्वांना दिलेला आहे. आजच्या या आषाढी एकादशी निमित्त विशेष भागात तुम्ही दिलेल्या योगदानामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. सर्वांची उत्तमोत्तम प्रगती व्हावी व प्रत्येक कुटुंब हे आनंदी व्हावे हीच विठूचरणी प्रार्थना करतो. हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा भाग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जय महाराष्ट्र मित्रांनो, भेटूया पुढील भागात भटकंतीत तुमच्यासोबत.